यवतमाळ शहरातील विविध भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना त्या रस्त्यावरून पायी चालणं सुद्धा अवघड झालंय। त्यामुळे हे सर्व रस्ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या यवतमाळ शहर शाखेतर्फे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली। यवतमाळ शहरातील नागरिकांना योग्य प्रकारे व नियमित पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरू आहे। काही ठिकाणी नवीन पाईपलाईन फुटल्याने दुरुस्तीसाठी रस्ते खोदण्यात आले। अनेक दिवसपर्यंत खोदलेले रस्ते तसेच पडून होते। अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना त्रास होतोय, तर काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांचं अर्धवट बांधकाम झालं असल्याने पाणी साचून गटार तयार झाले असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। निवडणूक न झाल्याने यवतमाळ नगर परिषदेचे प्रशासन पूर्णपणे नोकरशाहीच्या नियंत्रणाखाली असून हे प्रशासन ठेकेदारांच्या माध्यमातून रस्त्यावरील लहान दुकानदारांकडून वसुली करण्यातच मशगूल असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। प्रशासनाने गांभीर्याने त्वरित लक्ष देऊन रस्ते दुरुस्तीचं काम सुरू करावं अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे।